नमस्कार. मी नवी मुंबईतील नागरिकांना आपल्या मार्फत एक आवाहन करतो की आपण पाऊस लांबल्यामुळे पहिलेच नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 10% कपात केली होती, परंतु आणखीन काही उपाययोजना करण्याचं आपण निश्चित केलंय, कारण पाऊस अजूनही आलेला नाही आणि 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याचं पाणी पुरलं पाहिजे या अपेक्षेने ह्या सगळ्या उपाययोजना केल्या. त्यामध्ये मी सर्वप्रथम नागरिकांना आवाहन करतो की पिण्याच्या पाण्याचा आपण योग्य पद्धतीने वापर करावा, कुठेही पाण्याचा गैरवापर होणार नाही. पिण्याव्यतिरिक्त कामासाठी विशेषतः आपण गाड्या धुण्यासाठी, गार्डनसाठी हे जे पाणी वापरलं जातं ते बंद करावं सर्व हाऊसिंग सोसायटींनी. त्याच्याशिवाय जलतरण तलावांसाठी वापरलेलं पाणी ते बंद करण्यात यावं. आणखीन आपण जो बांधकामासाठी देणारं जे पाणी आहे, बांधकामासाठी कुठेही आपण आता पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे दिलं जाणार नाही. तिथून त्यांना प्रक्रियाकृत केलेलं पाणीच वापरलं पाहिजे. स्विमिंग पूलचं पाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण बंद केलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाचा जो की आपण जे काही वॉशिंगसाठी याच्यासाठी जो पाणी वापरणार आहे ते सुद्धा आपण कमी करण्याचं याच्यामध्ये हे केलंय. आणि या व्यतिरिक्त वाणिज्यिक आणि इंडस्ट्रीयल वापर आहे त्यांच्यामध्ये 20% कपात आपण याच्यामध्ये करत आहोत. महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्यांच्या सुद्धा प्रक्रियाकृत केलेल्या पाण्याचाच वापर आपण वॉशिंगसाठी वापरणार आहोत. ट्री बेल्ट आहेत, गार्डन आहे, त्यांच्यासाठी सुद्धा पूर्णतः प्रक्रियाकृत केलेल्या पाण्याचाच वापर करणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की जास्तीत जास्त आम्ही प्रक्रियाकृत पाण्याचा वापर मादी उपलब्ध असल्यामुळे त्याचा करणार आहोत आणि पिण्याच्या पाण्याची याच्यामधून मोठ्या प्रमाणात बचत होईल. पिण्याचं पाणी जवळजवळ आज 220 लिटर 150 लिटर हे निकष आहेत. आम्ही 220 लिटर प्रति माणसी आज देतो, त्याच्यामध्ये आपण 175 लिटर प्रति माणसी आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. मला वाटतं की निश्चितपणे याच्यामधून आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढ्या पाण्याची बचत निश्चित याच्यातून होणार आहे.